निमित्त मी आज उकडीचे मोदक करत आहे. प्रथम मी सारण करत आहे. खोबरं कच्चून घेतलं आहे आणि आता मी सगळं सारण करत आहे. सुरुवातीला मी सारण खोबरं टाकलं, त्यातलं पाणी सगळं हलकं करून घेतलं. आता मी त्यात गूळ किसून टाकलेला आहे. आता गुळाचं चांगलं पाक करून घेते. खोबरं आणि गूळ एकजीव करून घेते. संपूर्ण गूळ वितळले. यात मी वेलची पूड टाकलेली आहे, काजू बदाम टाकते, ड्रायफ्रूट, चारोळी, खसखस आणि बेदाणे आणि चांगल्या प्रकारे हलवून घेते. सगळं ड्रायफ्रूट झाले. आता मी वरून हे साजूक तूप टाकत आहे. मी माझ्या मोदकाचं सारण तयार आहे. आता मी मोदकाच्या पिठाची उकड घेत आहे. हे मी अंदाजे, माझा अंदाज आहे म्हणून मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे. हे जवळजवळ 2 ग्लास पाणी आहे आणि मी ते आता उकडत ठेवलं आहे. हे बघा, पाणी चांगलं उकळलं आहे. त्यात मी पारी गोडी होण्यासाठी दूध घालते. गूळ घातले, थोडंसं तूप घातले, पुरतं मीठ घालत आहे किंचित. आणि मोदक चांगले सफेद आणि मऊ होण्यासाठी हे दूध घालत आहे. आणि मी आता पिठू मी पीठ घालत आहे. जसं पाणी उकळेल त्यात हे पीठ आणि हे चांगलं त्याने ढवळत आहे. तसे करून पीठ उकळून घेते. पीठ चांगलं उकळून घेतलेलं, गॅस बंद केला आणि हे पीठ मध्ये आता मिसळून घ्यायचं. वाफाने पाहिजे आणि 2 मिनिटं हे पीठ झाकून घ्यायचं. तर हे पुन्हा झाकण काढून पीठ चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे. आता हे थंड होऊन गेल्यावर मळायचं. उकड चांगली थंड झालेली आहे आणि मी आता ती मळायला घेतलेली आहे. थोडासा वरचेवर पाण्याचा हात घेऊन ही उकड मळायची आहे. सतत पाणी घ्यायचं नाही, पीठ पातळ होईल म्हणून. चांगला घट्ट असा गोळा आहे त्याच उकडीमध्ये मळून घ्यायचा आहे. हा बघा, चांगला गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा असाच ठेवायचा. यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला मोदक करायचं आहे म्हणून चांगलं पीठ पाण्याचा न हात लावता, थोडासा सुरुवातीला हात लावायचा आणि हे तेल आहे, तेलाचं बोट लावायचं. अशा प्रकारे चांगला गोळा मळून घ्यायचा. आता चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि आता मोदक बनवण्यास सुरुवात करायची. हा पीठ मळून घेतलेला हा बघा,
चांगल्या पिठाचा गोळा असा मऊसूत मळून घेतलेला आहे. मोदक करायला घेते. मोदक करायचा चांगला गोळा घेतला आहे. मला मोदक मोठे असलेले आवडतात. अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे. पारी चांगली सुरुवातीपासूनच पातळ पातळ घ्यायची. त्यामुळे पारी काय वेळेला असं तर पारी जाड होते आणि मोदकातलं आतलं सारण हे बारीक होतं. तसं न करता वाटी अशी तयार करून घ्यायची. आता कळ्या घालायच्या. अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊ. चला तर मग. हे बघा मोदक इथे चांगले वाफेला ठेवलेले आहेत. एक घणा झाला आहे माझा मोदकांचा. हा दुसरा आहे. हे बघा हाताला चिटकायला लागले का समजायचं मोदक शिजले. जोपर्यंत हे हाताला चिटकत नाही तोपर्यंत मोदक शिजलेला नसतो. आता हे मोदक शिजले. आता मी गणपती बाप्पाला नैवेद्य काढते. चला. हे बघा मोदक केलेत. आज संकष्टीच्या निमित्ताने मोदक केलेत. अळूची वडी केली आहे. खमंग काकडी केलेली आहे. पनीर मटार केलं आहे. वरण भात. आता मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते. गणपती बाप्पा मोरया.